रोज आमची सकाळ सकारात्मक विचारांनी सुरुवात व्हावं. आमचा नवीन दिवस पॉझिटिव्ह विचारांनी सुरुवात झाला पाहिजे. आणि त्यामुळे काय होते, आमचा संपूर्ण दिवस आनंदामध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये एक चांगलं मन आम्हाला मिळते. प्रियजनो, आम्ही स्तोत्रग्रंथ 27 मध्ये आम्ही पाहतो, त्याच्यामध्ये आम्ही वाचतो, प्रभू आमचा प्रकाश आणि आमचा उद्धार आहे. प्रभू आमचा प्रकाश आणि आमचा उद्धार आहे. हे एक पॉझिटिव्ह एक वातावरण निर्माण करणारा एक स्तोत्र आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, रोज सकाळी आपली सकाळ कशी सुरू व्हावी. पुष्कळ जण कसे सुरू करतात, काही लोक उठल्याबरोबर काहीतरी वाईट शब्द बोलतात, उठल्याबरोबर काहीतरी चिंता करतात, उठल्याबरोबर काहीतरी भीती किंवा उठल्याबरोबर आज कसं होईल अशा प्रकारे चिंता करतात, किंवा नाहीतर कोणाला तर शिवा देतात, नाहीतर कोणाला आरोप आणतात. अशा प्रकारे हे निगेटिव्ह आहे, सर्व नकारात्मक स्वभाव आहे. हा नकारात्मक स्वभाव आपण याच्याने सुरुवात करू नये, किंवा नकारात्मक स्वभाव आमच्या जीवनामध्ये राहूच नये. आम्ही कसं असावं, सकारात्मक असावं, पॉझिटिव्ह. नेहमी आम्ही पॉझिटिव्ह असावं. आणि पॉझिटिव्हनेस कसं येते, देवावर विश्वास ठेवल्याने, देवावर विश्वास ठेवल्याने, देवावर भरोसा ठेवल्याने आणि देवाच्या वचनाचे अध्ययन केल्याने आमच्या जीवनामध्ये सकारात्मक भावना निर्माण होते. आमच्या जीवनामध्ये सकारात्मक भावना नेहमी निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वात प्रथम उठल्याबरोबर देवाचं नाव घ्यावं, प्रार्थना करावं, जर शक्य असेल तर मिसा बलिदानाला जावं, पूजा बलिदानाला जावं, रोसरी म्हणावं, बायबल वाचावं आणि प्रार्थनामध्ये वेळ घालवावं. आणि अशा प्रकारे जेव्हा सकाळ आमची आरंभ होते, सकाळ आमची सुरुवात होते, एक सकारात्मक भावनेने जेव्हा सकाळ सुरू होते, संपूर्ण जीवन, संपूर्ण दिवस सकारात्मक होते. म्हणून प्रियजनो, आमची सकाळ, रोजची सकाळ देवाच्या नावाने सकारात्मक भावनेने आपण सुरुवात करण्यासाठी आपण प्रयत्न करूया.